शिबलापूरमध्ये पाण्यासाठी हंडा मोर्चा. दलित वस्तीला पाणी नाही, प्रशासन झोपेत का? संगमनेर तालुक्यातील शिबलापूर ग्रामपंचायत पुन्हा एकदा चर्चेत आली. होय, वारंवार शिबलापूर ग्रामपंचायत कुठल्या ना कुठल्या प्रकारे चर्चेत येते. आणि आता समोर आले एक गंभीर प्रकरण, पाणी टंचाईचं. पण प्रश्न असा आहे, दलित वस्ती 2 महिन्यांपासून पाणी मिळत नाही, तरी प्रशासन गप्प का? शिबलापूर गावातील दलित वस्तीत गेल्या 2 महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. दर 4 ते 5 दिवसांनी पाणी एकदाच येते, तेही अत्यंत कमी वेळासाठी. आणि या पाण्यामुळे ना पिण्याची गरज भागते ना दैनंदिन वापराची. वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने अखेर महिलांनी संयम सोडला आणि त्यांनी थेट हंडा मोर्चा काढत ग्रामपंचायतीवर धडक दिली. हातात हंडे घेऊन संतप्त महिलांनी स्पष्ट इशारा दिला, जोपर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, नाहीतर ग्रामपंचायतीला कुलूप लावू. शिबलापूर ग्रामपंचायत वारंवार वादात का येते? दलित वस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होतंय का? पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना आंदोलन करावं लागतंय, याला जबाबदार कोण? या आंदोलनादरम्यान ग्रामपंचायत प्रशासनाशी चर्चा करण्यात आली. त्यावेळी 2 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास 3ऱ्या दिवशी सर्व समाजाला एकत्र घेऊन रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय मुंतोडे यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले आहे की जर पाणी प्रश्न तातडीने सोडवला नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र होईल. शिबलापूरमध्ये पाण्यासाठी संघर्ष सुरू झाला आहे. आता प्रशासन जागं होणार का, की परिस्थिती अजून चिघळणार? शिबलापूर ग्रामपंचायतीच्या या प्रकाराबद्दल तुम्ही काय म्हणता? कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा. आमचं काही स्वार्थ आहे का? पण या विचारात कुठे गेला? या काही विचारित त्या विचारित आम्हाला दुःख देखत माझ्या समाजाच्या बाया आहे त्या, म्हणजे खोटच चालायचं काय? बाकीच्या एक नाही ना आमच्या समाजाला एक नाही काय? मोठे लोक घेते बोर, आमच्या गरिबांनी काय करायचं? बोरला पाणी आलं तर बरं आहे ना.